एपिसोड 32 स्वस्ति यश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आज या एपिसोड 32मध्ये उपाय कोणत्या कुंडलीला करावेत आणि कोणत्या कुंडलीला करू नयेत याचं एक राईट रेमेडियल सिलेक्शन सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. खरं तर प्रत्येक कुंडलीला उपाय गरजेचा असतो का हा प्रश्न बऱ्याच जातकांनी मला विचारला, तर याचं उत्तर नाही असेल. ज्योतिषातील मोठी चूक म्हणजे प्रत्येक समस्येला उपायच पाहिजे ही विचारधारणा. सत्य हे आहे की काही कुंडल्या या अनुभवातून शिकण्यासाठीच असतात. काही वेळेला उपाय केला तर कर्मप्रवाह बिघडतो. उपाय म्हणजेच हस्तक्षेप, तो योग्य ठिकाणीच हवा. कोणत्या कुंडलीला उपाय टाळावेत? 1. ज्या जातकाच्या नवम भावात व गुरु जर बलवान असेल, म्हणजे नवम भाव व गुरु बलवान असेल तर स्वतः मार्ग सापडतो. शनी बलवान पण त्रासदायक तर तपस्या आवश्यक असते. केतूचा प्रभाव जास्त असेल तर तो वैराग्याचा काळ असतो. अशा कुंडलीला शक्यतो उपाय सांगू नयेत. ते आपोआप जातक काही काळाने स्वतः जीवनामध्ये मार्ग त्यांना भेटतो. अशा कुंडल्यात उपायापेक्षा समज महत्त्वाची असते. तुम्ही म्हणाल कोणत्या कुंडलीला उपाय आवश्यक असतात? 1. ग्रह अति अशुभ व व्यक्ती कमकुवत असेल तर. 2. जातकामध्ये मानसिक अस्थैर्य खूप असेल. 3. जातकाची निर्णयशक्तीच हरवलेली असेल तर मग उपाय म्हणजे आधार, कायमची काठी नाही. मग तुम्ही म्हणाल उपाय करतानाचे नियम कोणते? तर पहिला नियम, जातकाला कोणत्या ग्रहाची दशा चालू आहे ते पाहावे. ग्रह हा कोणत्या भावाचा स्वामी आहे ते पाहावं. व्यक्तीची मानसिक क्षमता ती पाहावी आणि उपाय पाळण्याची शिस्त जातकामध्ये आहे का हे न पाहता दिलेला उपाय बऱ्याच वेळा निष्फळ ठरतो. कठोर उपाय कधीच देऊ नये. 1. अत्यंत दुःखी व्यक्तीला, आजारी किंवा अशक्त व्यक्तीला किंवा श्रद्धा नसताना आधी मन सावरायला मदत करा. उपाय आधी नाही, आधी समर्थन करा. मग सौम्य उपायांची ताकद. सौम्य उपाय कोणते? तर 1. नामस्मरण, दान, सेवा, आचार बदल. हे उपाय सुरक्षित आणि दीर्घकाळ परिणामकारक असतात. ज्योतिषाची जबाबदारी म्हणजे ज्योतिषी हा उपाय विकणारा नाही, तर तो एक मार्गदर्शक आहे. चुकीचा उपाय खरं तर कर्म वाढवतो आणि योग्य उपाय हा स्वावलंबन निर्माण करतो. उपाय म्हणजे सर्वांसारखी एकसारखा फॉर्म्युला नाही. तो कुंडली, जातकाचं मन, त्याचा काळ, वेळ या सगळ्यांचा समतोल असतो. योग्य वेळी योग्य उपाय देतो तोच खरा ज्योतिषी. म्हणजे या एपिसोडमधून आपण काय शिकतो? तर प्रत्येक कुंडलीला उपाय द्यायचा नसतो हे स्पष्ट करणं. उपाय हस्तक्षेप असल्यामुळे जबाबदारी काय असते ते सांगतो. सौम्य उपायाची खरी ताकद इथं समजून सांगण्याचा प्रयत्न मी केला. तुर्तास इतकंच. स्वस्ति यश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.